नमस्कार, मी संतोष माने. माझी ऊस पंढरी हायटेक रोबोटिक आहे. मी 2017ला ज्यावेळेला ह्या व्यवसायामध्ये आलो त्यावेळेला म्हणजे त्याचं जर मटेरियल बघितलं, बऱ्याचशाच गोष्टी साहित्य बघितलं, म्हणजे बियाण्याचा खर्च असेल, ते महत्वाची गोष्ट या रोबोटिक क्षेत्रामध्ये मेन रोल आहे तो म्हणजे कोकोपीट, ट्रे आणि ऊस ह्या गोष्टीच आहे. पण या अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर कोकोपीटचे रेट आहेत हे भरमसाठ वाढवलेत. म्हणजे मी ज्यावेळेला चालू केली त्यावेळेला पहिली कोकोपीटची गाडी 3,900 रुपये घेतली होती. त्याचा 4,500 दर झाला, 5 झाला, 5,200 झाला, 5,500 झाला, 6 झाला, 7,300 पासून आत्ताच्या घडीचे जे रेट आहेत आजच्या तुडीला तर ते 8,200 रुपये आहेत. पण रोपांचे रेट बघितले तर आपण 2.5 रुपयालाच रोप विकतोय. सुरुवातीला मी 2 रुपये 20 पैसे रोपांची चालू केलं, आज ते मी 2.5 रुपयेपर्यंत रोप विकतोय. रोपांची गुणवत्ता क्वालिटी करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लागतात, पण अलीकडच्या काळामध्ये कोकोपीटचे रेट वाढत असल्यामुळं हा व्यवसाय थोडासा इनडिपेंडेंट झालाय. तर त्याच्यावरती एक रामबाण सोल्युशन काहीतरी निघावं असं मनोमन सारखं वाटत होतं. पण माझे मित्र आदरणीय ऋषिकेश पाटील साहेबांची माझी गेल्या वर्षी 2025ला ओळख झाली. मग आम्ही एक विचार करायला की एकत्रित आपण रोबोटिक उद्योजकांसाठी काय करायला पाहिजे, किंवा यासाठी आम्ही सुरुवातीला महाराष्ट्रातला एक दौरा पण काढला. बऱ्याच रोबोटिक वाल्यांना भेटलो आम्ही आणि तिथं आम्हाला एक कॉमन समस्या काही गोष्टी जाणवल्या. म्हणजे जर्मिनेशनचा प्रॉब्लेम असेल, मार्केटिंगचा प्रॉब्लेम असेल, मग त्याच्यावरती एक सोल्युशन म्हणून आम्ही रोपवाला ॲग्री इंडियाच्या माध्यमातून त्या रोबोटिका उद्योजकांसाठी आम्ही ट्रेनिंग चालू केलं. प्रॅक्टिकली ट्रेनिंग सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही त्यांना ते ट्रेनिंग देतोय. पण दरवर्षी दर हंगामाला वाढणारे कोकोपीटच्या रेटमुळं थोडंसं काय करायचं हा एक विचार चालू होता. मग ते आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याकडे अशा काही गोष्टी आहेत ते ऍक्च्युली सोनं आहे, पण त्याकडे बघताना आपण कचरा म्हणून बघतोय. ते एक समस्या. काय समस्या आहे तर ज्यावेळेला आपण रोपं जर्मिनेशन झाल्यानंतर, शॉर्टिंग झाल्यानंतर त्यातून काय विदाउट जर्मिनेशन झालेले आपण हे बर्ड्स काढतोय आणि हे काय करतोय आम्ही वेस्टेज म्हणून फेकूनच देतोय. आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये उसाला पाला असणे खूप गरजेचं आहे. तर हा पाला आहे, तर हा पाला सुरुवातीला सोनं आहे, पण नंतरच्या काळामध्ये काय होते की हे वेस्टेज म्हणून टाकून द्यायला लागते. मग बऱ्याच रोबोटिका उद्योजकांच्या अशी समस्या की त्यांना जागाच नाही ऍक्च्युली ठेवासाठी, मग हे रोज पिटवून द्यायला लागते. पण मग ह्या सगळ्यात रामबाण उपाय म्हणून मग R&D डिपार्टमेंट जगदंबाचं खूप स्ट्रॉंग आहे. आदरणीय ऋषिकेश सरांनी ऑल ओव्हर इंडियामध्ये वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये जाऊन याचा रिसर्च केला आणि हे जे क्रेशर त्यांनी तयार केले, म्हणजे जे पण पावडर तयार होत्या, ही जी पण पावडर तयार होत्या, मग ह्याच्यापासून आपण एक चांगल्या पद्धतीचे दर्जेदार कंपोस्ट खत बनवू शकतोय. ह्याच्यापासून आपण गांडूळ खत पण बनवू शकतोय. ह्याच्यातून पण एक इन्कमचा वेगळा सोर्स तयार होऊ शकतोय. आणि ह्याच्यावरती खूप चांगला अभ्यास करून ऋषिकेश सरांनी हे मशीन बनवले. तर हे कसं मशीन बनवले ते जराच आमच्या शेतकरी बांधवांना सांगा, कारण तुम्ही खूपच चांगलं आमच्या सारख्या रोबोटिक वाल्यांसाठी ऍक्च्युली कचऱ्याचं सोनं कसं करायचं ते तुम्ही त्याच्यावरती खूप चांगले सोर्स दिला आम्हाला. तर याचं सोनं तुम्ही कसं करताय जरासं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. तुम्ही काय करणार आहे याच्यावर, काय होऊ शकतं? सर, ज्यावेळी आपण आपल्याबरोबर आपण दौऱ्यावर होतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं, किंवा इथं आता रोपवाटिकामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो तर आता रोपवाटिकांना जागा कमी पडायला लागल्या, ऑर्डर जास्त आहेत, जागा कमी पडायला. पण हा जो पाला किंवा वेस्टेज हे पेटवल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काय पर्याय नव्हता, कारण असं कोणतंही मशीन नव्हतं की आपण रेग्युलर चाप कटरमध्ये वगैरे घातलं तर ते पाला एकदम नाजूक असल्यामुळे तो काय कटिंग होत नव्हता, तो स्वतः होत होता. तर त्याच्यावरती मी बरंचसं थोडंसं R&D करून त्यानंतर आपण एक शेडर मशीन बनवलं की त्या शेडरमध्ये उसाचा पाला असो किंवा हे डोळे असो हे पूर्ण पावडर फॉर्ममध्ये तयार होतं. तर हे जे तयार झालेले पावडर फॉर्ममध्ये जे मटेरियल आहे तर आपण ते व्हर्मी कंपोस्टसाठी वापरू शकतोय. त्यावरून व्हर्मी कंपोस्ट नंतर आपण गांडूळ खत बनवून ते आपल्या रोपवाटिकेसाठी वापरू शकतोय. पुढे जाऊन जर आपल्याकडे जास्त जागा असेल तर ते आपण खत बनवून तर तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा विकू शकताय आणि ते विकलेला जो पैसा आहे ते तुम्ही तुमच्या कोकोपीटच्या ह्याच्यासाठी वापरू शकता. आता मंडळी आपण बघू शकतो आता पूर्णपणे हे वाळलेलं आहे, हे क्रश केलेलं आहे आपण बघू शकतो. तर याचं पूर्णपणे आता पीठ झालंय आणि एवढं लहान पीठ आपल्याला ठीक आहे, सफिशियंट आहे. किंवा थोडंसं बघितलं तर काय उसाच्या कांड्या पण आहेत. आता काय काय वेळेला आपल्या शेतकऱ्याकडे असं पण असते की जनावरांना कांड्या जातात, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त ठेवलं तर त्या कांड्या खराब होतात, त्याचं सुद्धा क्रश होते. आता ह्याच्यामध्ये मॉइश्चर आहे चांगल्या पद्धतीचं, हे सुद्धा आपण त्याला खतामध्ये रूपांतर करू शकतोय. आणि इव्हन आता आम्ही बघितलं तर ते नारळाचे टरपाल असतील किंवा ज्या डांगा पडतात नारळीच्या त्या सुद्धा इथे क्रश करून बघितल्या. तर पूर्णपणे जी पुट्टी होत्या म्हणजे वेस्टेज मधून सुद्धा एक सोनं तयार करायचं काम आदरणीय ऋषिकेश सरांनी केले. तर थँक्यू सो मच. तुम्ही सर आमच्यासारख्या शेतकरी बांधवांसाठी R&D करताय आणि त्याच्यातून आम्हाला रिलीफ देताय, यासाठी तुमचं खूप खूप आम्ही कृतज्ञ आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आभार.